दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला न देण्यात राजकीय षडयंत्र, राजाराम पाटील यांचा आरोप। नवी मुंबई विमानतळाचे नामकरण माजी खासदार दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे अशी मागणी नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि राज्यातील भूमिपुत्र करतायत। अनेक वर्षांपासून नामकरणावरून राजकारण सुरू आहे। दिबा पाटील यांच्या नावाला स्थानिक भूमिपुत्रांनी पाठिंबा दिला असून राजकीय पक्षांनी समर्थन दिले, मात्र अद्यापही अंतिम निर्णय न झाल्याने जनतेतून नाराजी आणि असंतोष व्यक्त होतोय। राज्यात आणि केंद्रात भाजप प्रणित सरकार आहे। महाविकास आघाडी सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मागे घेऊन एक प्रकारचे हक्क सोड पत्र दिलंय। आता जबाबदारी भाजप सरकारवर आहे। आजवरचा आंदोलनाचा इतिहास पाहता इथल्या आगरी कोळ्यांना मुंबई, रायगड, ठाणे, पालघर येथील आंदोलकांना आपल्या जमीन, पाणी, सिडको, विमानतळ आणि अन्य सार्वजनिक न्याय अधिकारासाठी कायम विलंब होत आला। लोकनेते दिबा पाटील यांनी 12.5% भूखंड प्रश्नावर प्रेरक लढा दिला, भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला। या विमानतळाला केवळ दिबा पाटील यांचेच नाव शोभणारे आहे, मात्र नामकरणास विलंब होत असल्याने विमानतळ नामकरण प्रश्नी न्याय मिळेल की नाही यावर समाजात निराशा आणि उद्वेग दिसून येतोय। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।